मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यासाठी खास कोण आहे? तुम्ही स्वतः की दुसरंच कोणीतरी? पहा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की नक्की तुमच्या आयुष्यामध्ये खास कोण असायला हवं. प्रेरणा आज खूपच गडबडीमध्ये होती. आजच काय कायम तिची गडबड आणि धडपड ही चालूच असते. पहाटे लवकर उठायचं, कुटुंब म्हटलं की सर्वांचं करून बाहेर पडणं म्हणजे तारेवरची कसरत. पण हे सगळं करून सुद्धा ती कामावर मात्र वेळेत जायची. तिथे ती तिचं काम जबाबदारीने पूर्ण करून पुन्हा घरी आल्यावरती तिचं शेड्यूल कंटिन्यू. घड्याळाच्या काट्याप्रमाणे तिचं काम, तिची लगबग चालूच असायची. सुट्टीच्या दिवशी आराम मिळेल तेवढाच. सगळ्यांचं करायचं, घर सांभाळायचं, सावरायचं, आल्या गेल्या नातेवाईकाचं आदरातिथ्य करायचं. हे सगळं करता करता ती स्वतःला वेळ द्यायचं जणू विसरूनच गेली होती. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी वेळ नक्कीच येते जेव्हा आपल्याला जाणवतं की ही सगळी धडपड कशासाठी? सगळ्यांचं करावं, सगळ्या गोष्टी सावराव्यात, नाती जपावीत. नक्कीच या गोष्टी दुर्लक्षित कराव्यात असं माझं मत नाही. पण मी माझ्यासाठी काय केलंय? आजपर्यंत मी माझ्यासाठी काय केलंय ज्यातून मी आतून आनंदी झालोय किंवा झालीय? मी माझ्या मनाला समाधान मिळेल असं स्वतःला आजपर्यंत काय दिलंय? आणि जेव्हा हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो ना, त्यावेळी आपल्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही. आणि हीच ती वेळ आहे मित्रांनो, जेव्हा आपल्याला स्वतःसाठी काहीतरी करण्याची गरज वाटते. आपण जे काही करतोय त्यातून आपल्याला आनंद मिळत आला आहेच, पण माझा अंतरात्मा जेव्हा आनंदी होईल असं मी काहीतरी केलं पाहिजे, त्यासाठी आपली विशेष धडपड सुरू होते. अगदी तीच वेळ आणि तेच विचार प्रेरणाच्या मनामध्ये आले. सगळ्यांचं सगळं करून सुद्धा जेव्हा हाती निराशाच मिळाली, तेव्हा प्रेरणानं स्वतःसाठी जगण्याचा निर्णय घेतला. स्वतःला वेळ द्यायला सुरुवात केली. कोण म्हणतं वेळ मिळत नाही? खरं तर वेळ काढावा लागतो आणि स्वतःसाठी तर नक्कीच वेळ काढता येतो, याचा अनुभव प्रेरणाला आला. कोणाचं कितीही केलं तरी त्यांच्या आयुष्यामध्ये आपणच महत्त्वाचे असू ही अपेक्षाच मुळात पुढे जाऊन आपल्याला त्रास देते. पण जेव्हा आपण आपल्याला वेळ देतो, आपला आनंद आपल्यामध्येच शोधतो, तेव्हा मात्र कोणाकडून कोणतीच अपेक्षा राहत नाही. सगळ्यांचं करून जरी कोणी नावाजलं नाही ना, तरी आपण आपल्यासाठी जे करतो त्यामधून आपणच आपल्यासाठी खास आहोत हे कळतं. आणि तोच खरा आनंद आहे मित्रांनो. हे प्रेरणा तिच्या स्व अनुभवातून शिकली. प्रेरणाच नाही तर प्रत्येकाला आयुष्यामध्ये हा अनुभव नक्कीच मिळेल. कारण आपण लहान असताना खेळणं, मजा मस्ती करणं, बागडणं याला जास्त महत्त्व देतो, कारण त्यातून आपल्याला खरा आनंद मिळतो. आणि त्यानंतर अभ्यास, जे आपल्याला गरजेचं आहे, आणि त्यामध्ये आपलं मन सुद्धा लागतं, कारण आपण आपला खरा आनंद घेत असतो. पण हळूहळू आपण आपला खरा आनंद, आपलं मनसोक्त जगणं, आपल्या आवडीनिवडी, आपले छंद या सगळ्यांपासून दूर होत एका वेगळ्याच विश्वामध्ये जातो. सुरुवातीला आपण या धकाधकीच्या काळामध्ये रमतो, पण नंतर या धावपळीची जेव्हा कोंडी होते ना, आणि कामांची, जबाबदाऱ्यांची, विचारांची, त्यावेळी त्यातून मोकळा श्वास घेण्यासाठी आपल्याला आतला आनंद शोधावा लागतो. आणि मग आपण तेव्हा स्वतःला वेळ देतो आणि तेव्हा कळतं की आपण आपल्यासाठीच किती खास आहोत. कारण मित्रांनो, या जगामध्ये तुमचं असणं हे तुमच्या इतकं महत्त्वाचं दुसरं कुणासाठीच नाही, हे नेहमी लक्षात असू द्या. तर मित्रांनो, स्वतःवरती प्रेम करायला शिका. याचा अर्थ इतरांचा अनादर करा असं बिलकुल नाही, परंतु स्वतःसाठी तुम्ही खास व्हा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.